श्री गणेशाय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री राधाकृष्णाय नमः. नैमिषारण्याच्या पवित्र भूमीत ऋषीमुनींच्या सहवासात एक दिव्य संवाद सुरू होता. देवर्षी नारदांनी विनम्रतेने नारायण ऋषींना प्रश्न विचारला. हे प्रभू, दुर्वास ऋषींनी त्या ब्राह्मण कन्येला काय सांगितलं? त्याचा उलगडा करा. नारायण ऋषी मंद स्मित करत म्हणाले, हे नारद, तू अत्यंत पवित्र प्रश्न विचारलास. आता मी तुला दुर्वास ऋषींचे ते रहस्य सांगतो, जे फार थोड्यांना माहीत आहे. एकांतात त्या ब्राह्मण कन्येला दुर्वास ऋषींनी हळू आवाजात सांगितले, हे मुली, मी तुला जी गोष्ट सांगतो आहे ती तू कोणालाही सांगू नकोस. आजपासून सुरू होणारा 3रा महिना हा पुरुषोत्तम मास आहे. हा मास अत्यंत पवित्र, अत्यंत श्रेष्ठ आहे. इतर सर्व मासांपेक्षा हा मास अत्यंत पुण्यदायी आहे. अयन, पक्ष, संवत्सर याच्याही पुढे याचे महत्त्व आहे. या महिन्यात एकदाही गंगा स्नान केले तरी मनुष्याला महान पुण्य प्राप्त होते. कारण स्वतः श्रीकृष्णाने या मासाचा स्वीकार केला आहे. त्यांनी याला आपले स्वामित्व दिले आहे. म्हणूनच हा पुरुषोत्तम झाला आहे. मी स्वतः या मासाची व्रते निष्ठेने केली आहे. तूही या पुरुषोत्तम मासाची सेवा कर. तुझे जीवन धन्य होईल. दुर्वास ऋषींचे हे वचन ऐकून ती कन्या मनात संभ्रमित झाली. ती थोड्या अहंकाराने म्हणाली, मला हे पटत नाही की इतर सर्व मास तुच्छ आहेत. माझ्या दृष्टीने एक श्रीहरी श्रेष्ठ आहेत, पण या मलमासाचे इतके स्तवन का करता? तुमचे बोलणे मला योग्य वाटत नाही. हे ऐकून दुर्वास ऋषींच्या मनात क्रोधाची ज्वाला प्रज्वलित झाली. क्षणभर त्यांच्या डोळ्यात राग चमकला, पण लगेच त्यांनी स्वतःला आवरले. ही माझ्या मित्राची मुलगी आहे, अज्ञानामुळे असे बोलत आहे, असे मनाशी म्हणत त्यांनी शांतता राखली. पण जाताना त्यांनी गंभीर शब्द उच्चारले, तू माझ्या वचनाचा अपमान केलास. यानंतर तुझ्या जीवनात अपार दुःख येईल. आणि ते तेथून निघून गेले. दुर्वास ऋषींचे शब्द दुर्लक्षित करून त्या कन्येने आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी कठोर तपस्या सुरू केली. तिने भगवान शंकरांची आराधना केली. ती पंचाग्नी साधनेत लीन झाली. 4ही बाजूंनी अग्नी आणि वरती प्रखर सूर्य. अशा कठीण परिस्थितीत ती ध्यानमग्न झाली. तिच्या चेहऱ्यावर दृढ निश्चय होता, पण तिच्या भाग्यात काय लिहिले होते हे काळच ठरवणार होता. अशा प्रकारे नारदीय पुराणातील पुरुषोत्तम महात्मा नारद नारायण संवादाचा 10वा अध्याय येथे समाप्त होतो.